नाही नाही, आपल्यामुळे तिचा संसार मोडलेला मला नाही चालणार. त्याच्यामुळं तिला ह्यातलं काय बी कळता कामा नाही. अगं पण नाही म्हणलं ना, तुम्हाला शपथ आहे माझी. आता ही गोष्ट फक्त तुमच्यात आणि माझ्यात राहील. राणीला ह्यातलं काय बी कळता कामा नये, नाहीतर तिचा संसार मोडल. देवा, काय करून बसलोय मी. माझं चुकलं सुरके. अगं माझं चुकलं. तुम्ही काय करून बसला सुरके. अगं मी काय करून बसलं. अरे हो, पण तुम्ही त्या गाडीला उडवलंच नाही ना, मग कशाला एवढे त्रास करून घेताय स्वतःला? अगं मला कालच कळलं, जी गाडी मी उडवायला चाललो होतो ना, त्या गाडीत इंद्रासर होतो. राणीच्या लग्ना दिवशीच मी त्यांचा जीव घ्यायला निघालो होतो. अगं मी ते काम या मनस्तापात घेतलं ना, की माझ्या पोरीसाठी मी जन्मभर काहीच केलं नाही. पण आता तरी काहीतरी करून जाईल. आणि एकदा ते काम झालं ना, की मी स्वतःचा जीव घेणार होतो सुरके. जे काही तुझ्या कानावर पडेल ते पचवायची तयारी ठेव. असं करून नाही चालणार. त्याला सत्याला सामोरं जावंच लागल. राणीचा फोन. राणे, बरं झालं तो फोन केला. तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती बघ. हा बुवा, बोला ना. अगं काय नाही, जरा वाईस सुरकीबद्दल सांगायचं होतं. अगं सुरकीची तब्येत आता बरी आहे, तिची काय काळजी करू नको. आणि बघ, काल माझ्याकडनं जे चुकलं ना, त्याच्याबद्दल मला माफ कर. परत असं नाही करायचं, चुकून पण नाही करायचं बघ. बुवा, तुम्हाला जे काही सांगायचं होतं ते मी ऐकलंय. माझ्यापासून नका लपवू आता काही. राणे, अगं बोल की काहीतरी. फोन ठेवलास का काय? नाही नाही, मी ऐकते. बुवा, तुम्ही नका हो एवढी दारू पित. तुम्हाला जर काय झालं तर आई आणि मी कोणाकडे बघायचं? हा, अगं तीच सांगत होती मी त्यांना आता. राणे, आता नाहीत पेणार हे. आणि तू नको आमची काळजी करू बाय. आम्ही ठीक आहे दोघं बी. तू आता तुझ्या संसाराकडे लक्ष दे. तुझा संसार सुखाचा कर पोरी. जावई बापूंना जप. राणे, काल ह्यांच्यामुळं लई त्रास झाला ना ग जावई बापूंना. पण त्यांना सांग की आता ही परत पिणार नाहीत आणि त्यांना कधी कसला त्रास बी देणार नाहीत. आणि हे बघ, आता तू आमच्याकडे लक्ष देऊ नकोस बाय. आम्ही ठीक आहे. बुवा, पण मला सांगा, तुम्ही काय एवढी दारू का प्यायलात? अगं दोस्त मंडळी, यांची जुनी दोस्त मंडळी भेटली होती. ही नाही म्हणत होतं, तरी त्यांनी जबरदस्ती करून पाजली बघ ह्यांना. पण राणे, आता नाही म्हणलं ती पिणार म्हणून. अव, तुम्ही बोला की. होय होय, नाही प्यायचं दारू मी आता. ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या. हा, दोघं जण काळजी घ्या. मी ठेवते फोन. सर, ठरल्याप्रमाणे सगळे डिझाईन्स आलेत, ते तुम्हाला दाखवायचे आहेत. आणि ऍक्टिव्हिटीजसाठी काही फंड पण हवे होते. सो त्याचा अप्रुव्हल पाहिजे तुमच्याकडून. सर, सगळं ठीक आहे ना? हां, हो, ऑल गुड. कसं आहे, सगळ्या गोष्टी आपल्या प्लॅनप्रमाणे झाल्या
की आपल्याला खूप छान वाटतं नाही. सो संक्रांतीचंही प्लॅनिंग आपल्या मनाप्रमाणे झालं.